4 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूरचे न्यायाधीश मनोज शर्मा यांनी आरोपीस त्याच्या पत्नीचा खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली। यात हकीकत अशी, आरोपी व मयत हे पती पत्नी होते। मयत पत्नी लक्ष्मी चौगुले हिने गॅस टाकी करता म्हणून घरातील कपाटामध्ये 1000 रुपये ठेवले होते। आरोपी मनोज चौगुले याने 100 रुपये दारू पिण्याकरता काढून घेतले। त्याबाबत त्यांनी मयत पत्नी यांना विचारणा केली असता आरोपीने रागाच्या भरात पत्नीस लोखंडी पाईपने डोक्यात मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। जखमी अवस्थेत उपचार सुरू असताना 8 सप्टेंबर 2022 रोजी ती मयत झाली। याबाबत तिच्या भावाने नरसप्पा अर्जुन इटकर याने दिलेल्या फिर्यादीवरून वळसंग पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्याचा तपास उस्मान शेख वळसंग पोलीस ठाणे यांनी सर्वतोपरी करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र पाठवले होते। सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट यामावार, प्रभारी अधिकारी वळसंग पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सनगल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली केला। सदरची केस सरकारतर्फे ॲडव्होकेट आनंद कुर्डूकर यांनी चालवली। तसेच सदर केसची कामगिरी कोर्ट पैरवी अधिकारी PSI विजय जाधव, पोलीस शिपाई दिनेश यादव कोळी तसेच सदर गुन्ह्याच्या तपासकामी विशेष सहकार्य महिला पोलीस सब इन्स्पेक्टर प्रिया जाधव व पोलीस शिपाई दरेप्पा वनमोरे, वळसंग पोलीस ठाणे यांनी केली आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।